ठरावावर काय नाही, आम्ही आता राज्य सरकारकडे जाणार, राज्य सरकारकडे मागणार. बघा, हा कुठचा प्रशासकीय ठराव आला नव्हता, खाली त्याने विचारलेला ठराव आहे आणि ठरावावर फक्त मतदान घ्या. तुम्ही ऐकलं असेल, मतदान घ्या. खरोखर आमच्या सभागृह नेत्याने त्यांना स्पष्ट शब्दामध्ये समजावून सांगितलेलं होतं का आपल्याला काय काय करायला पाहिजे असेल, कायदेशीर प्रक्रिया कशी आपल्याला पार पाडायला लागेल, तर ती कुठचंही न करता केवळ राजकीय लाभ उचलण्यासाठी जर हे असेल तर चुकीचं आहे. कारण आमचं एवढंच म्हणणं आहे की या विविध योजना ज्या आहेत त्या करण्यासाठी सरकारला पैसे भरायला लागतात आणि ते पैसे भरण्यासाठी जर आमचा 25% हिस्सा असेल तर 25% पैसे भरण्यासाठी कुठून तरी आम्हाला पैसे जमा करायला लागतात आणि ते पैसे जमा शेवटी नागरिकांकडनं जमा झालेल्या पैशामधनंच आपण करायला लागतो. आंबट सुसरीला पैसे भरलेले आहेत, देहरजीला पैसे भरलेले आहेत, सूर्याला भरलेले आहेत, चोंडीला भरले आहेत, खोलसापाडाला भरलेले आहेत, अनेक ठिकाणी पैसे भरलेले आहेत. शेवटी हे कुठून येतात? ते हे जमा झालेले पैसे आहेत ते आहेत. राज्य सरकार, मी यांना लवकरात लवकर विनंती यासाठी करत होतो कारण नवीन जनगणनेनुसार जर लोकसंख्या आपली वाढणार आहे आणि त्याप्रमाणे आपण वेगळ्या दर्जामध्ये जाणार आहोत. समजा ब दर्जामध्ये गेलो तर आता जे आपल्याला 70% ग्रँड मिळते केवळ 30% पैसे आपल्याला भरायला लागतात, तर कालांतराने आपल्याला ते 50% भरायला लागतील. त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून त्यांना मी विनंती केली, सरकार तुमचं आहे तर आपण सरकारकडे जाऊन हे गायडन्स घेऊ आणि सरकारकडनं कायदेशीररित्या दर कमी करून घेऊ. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सगळ्यात महत्त्वाचा विषय असा होता का या पूर परिस्थितीवर या महासभेमध्ये चर्चा करायची होती आणि त्याच्यावर काय काय आपल्याला उपाययोजना करता येतील यासंबंधी हा विषय घ्यायचा होता. तो आधी आम्ही चर्चेला घेत होतो तर त्यांनी सांगितलं नंतर घेऊ आणि सभात्याग करून निघून गेले. आणि असल्या महत्त्वाच्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर जिकडे पूर परिस्थितीमध्ये आपल्याला काय काय उपाययोजना करता येतील, काय करायला लागतील यासंबंधी कुठचीही चर्चा न करता त्यांनी सभात्याग करून निघून गेले. असो, परंतु आम्ही राज्य सरकारच्या मागे लागू. आमचा प्रयत्न तर असा आहे का लोकांना विनामूल्य पाणी कसं देता येईल, अन्य मार्गाने कसे काय पैसे जमा करता येतील, हा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांना देखील आम्ही विनंती केली की ह्याच्यातनं मार्ग काढण्यासाठी तुम्ही देखील आम्हाला सहकार्य करा. जनतेला एक ना एक दिवस आपण विनामूल्य पाणी देऊ शकतो का, वेगळ्या मार्गाने आपण उत्पन्न वाढवून, तर हा देखील आमचा प्रयत्न आहे. सध्या तात्पुरता आम्ही राज्य सरकारकडे जाणार आहोत आणि राज्य सरकारला विनंती करणार आहोत का बाबा यामध्ये तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. राज्य सरकारने जर आम्हाला मान्यता दिली आणि ठराव विखंडित केला तर निश्चित आम्ही लोकांना ज्या पैशामध्ये पाणी मिळते त्या पैशात पाणी देण्यासाठी बांधील आहोत.